नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला 3 सर्वात मोठे गिफ्ट भेटणार आहेत. ते गिफ्ट काय आहेत, ते अमाऊंट किती आहेत व कोणत्या महिलांना 2100 रुपये, काही महिलांना 15,000 तर काही महिलांना 25,200 रुपये भेटणार आहेत. तर त्या महिला कोण आहेत, त्यामधील तुमचं नाव आहे का, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व मित्रांनो, या संदर्भातच 2100चा पुढचा हप्ता कधीपर्यंत भेटेल या संदर्भातसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुमचे जेवढेही डाऊट्स असतील, तुमचे लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंबंधित जेही डाऊट असतील ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. यासाठी बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कोणताही डाऊट तुमच्या मनात राहणार नाही. सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील. व 2100चा हप्ताची तारीख काय आहे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे त्या दिवशीच तुमचं अकाउंट चेक करा आणि जाऊन तुम्ही बँकेतून पैसेसुद्धा काढू शकता. तर बहिणींनो, तुम्हाला माहीत आहे की आता विधानसभेची निवडणूक एकतर्फा झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची महायुती 200पेक्षा जास्त मतदानाने 200पेक्षा जास्त सीटं घेऊन निवडून आलेले आहेत. अजूनही मुख्यमंत्रीपदाची घोषणा झालेली नाहीत, पण सध्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहेत. काही बहिणींना 15,000 रुपये, काहींना 25,200 व काही महिलांना 9,600 रुपये भेटणार आहेत. तर त्या महिला कोण आहेत, त्यामधील तुम्हाला कोणती अमाऊंट भेटेल हेही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर सुरुवातीला बघू शकता की 1,500 रुपये आता हप्ता होता, पण आता तो वाढवण्यात आलेला आहे. त्याची अधिकृत घोषणा आतापर्यंत झालेली नाहीत, पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यावर 1,500चा हप्ता 2100 करणार आहोत. व त्यांनी हे जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि सांगितल्याप्रमाणे त्यांची सत्ता तर आलेली आहे, पण अजूनही त्याबाबत अधिकृत घोषणा कोणतीही झालेली नाही. पण 100% ते त्या हप्ता वाढून 2100 रुपये देणार आहात. त्यामुळे त्या संदर्भात कोणतीही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला 2100 रुपयाचा पुढचा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसात तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. व उर्वरित माहिती म्हणजे 15,000 रुपये कोणाला भेटतील, कोणत्या महिलांना भेटतील. तर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरात आशा वर्कर काम करतात. तुमच्या गावात, प्रत्येक गावात एक आशा वर्कर असते. ती गावातूनच नेमणूक केली जाते आरोग्य डिपार्टमेंट यांच्याकडून. तर त्या महिलांना सरकारी जॉब तर नसते, पण त्या सरकारकडून त्यांना मानधन तत्त्वावर पैसे भेटतात. त्यांनाच 15,000 रुपये गव्हर्नमेंट देणार आहे. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की त्या आशा वर्करना 15,000 रुपये देण्यात येतील. आता ही झाली 15,000ची गोष्ट. त्यानंतर मित्रांनो, 9,600 रुपये कोणाला भेटतील. तर ज्या महिलांनी फॉर्म लास्टला भरला होता, पण त्यांचा अप्रूव्हल झाला, पण त्यांना एकही रुपया आला नाही, अशा महिलांसाठी आधीचे 7,500 रुपये आणि हा डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये म्हणजे 9,600 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येत्या 5 ते 6 दिवसात जमा होईल. व 25,200 रुपये हे कोणत्या महिलांना येणार, तर तुम्हाला सर्वांना 25,200 रुपये येणार आहेत. 2100 रुपये महिन्याला म्हणजेच 12 महिन्याचे 25,200 रुपये होतात. आधी तुम्हाला महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाला फक्त 18,000 रुपये भेटायचे. आता तुम्हाला महिन्याला 2100 म्हणजे वर्षाला टोटल 25,200 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. पण लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान करून सरकारला निवडून आणलं, तर या खुशीमध्ये तुम्हाला 2100 नाही तर 3,000 रुपये त्यांनी द्यायला पाहिजे. कारण महाविकास आघाडी सरकारने सुद्धा जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचे सरकार आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये सगळ्यांना देण्यात येईल. त्यामुळे तुम्हीसुद्धा सरकारला निवेदन करा. तसेच आम्हीसुद्धा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सांगू की महिलांना 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात यावे. यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा किती महिलांना किंवा किती बहिणींना असं वाटते की महिन्याला 3,000 रुपये द्यायला पाहिजे. जेणेकरून आम्हीसुद्धा त्या संदर्भात व्हिडिओ बनवू आणि जेवढं शक्य होईल तेवढं सरकारपर्यंत या गोष्टी नेण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या महिलांना वाटत असेल की 3,000 रुपये महिन्याला भेटावेत, त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला 2100 रुपये पाहिजे की 3,000 रुपये पाहिजे. धन्यवाद ताईंनो.